हाय नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना शुभ सकाळ। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तरी तर जवळजवळ सकाळी 5:30चं टायमिंग होतं। सकाळी लवकर टिफिन द्यायचा होता म्हणून मग अगोदर स्वतःचं सगळं आवरून भाजीसाठी शेंगदाणे लागणार होते तर आधी भाजून घेतले। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गवार परतवून घेतलेली आहे। तर गवार परतवून झाल्यानंतर मग परत कढईमध्ये एक पै तेल घातलेलं आहे, जिरं घातलं, कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा व्यवस्थित छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेतलेला आहे। कांद्याला छान सोनेरी रंग आला की मग त्यामध्ये हळद घातली 1 चमचा आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये अगोदर परतवून घेतलेली गवार घातलेली आहे। आता गॅस कमी करून दिलेला आहे। तोपर्यंत इथे मिक्सरच्या बाउलमध्ये शेंगदाण्याची साल काढून घेतली होती, शेंगदाणे घातलेत, लसूण घातलेला आहे, हिरव्या मिरच्या घातल्या आहेत 8-9 आणि कोथिंबीर घातलेली आहे। जाडसर असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हे सगळं या गवारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। गवार व्यवस्थित शिजली जायला पाहिजे म्हणून थोडंसं नॉर्मल पाणी घातलं मी याच्यामध्ये। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। कोणी कोणी गवार खारोडी पण करतात, त्यावेळी चांगली असते, पण बऱ्याच वेळेला टिफिनमध्ये द्यायची असली की मग मी शेंगदाणे लावून सुकी करत असते। आता गॅस कमी करून झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला शिजवून घेतले आहे। बघू शकतात किती मस्त तेल सुटलेलं आहे, भाजीला छान झालेली आहे। पाणी आटेपर्यंत हिला शिजवून घेतली। मस्त अशी गवारची भाजी टिफिनसाठी आपली इथे तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट आणि छान अशी गवारची भाजी तयार झाली होती। सकाळचा टिफिन देऊन झाल्यानंतर बाकीची घरातली कामं वगैरे सगळी आवरून घेतली आणि मग त्यानंतर देवपूजा। तर आज मंगळवार होता, कालचा व्हिडिओ आहे हा, तुम्हाला आज येतोय। तर मंगळवारी कलशातलं पाणी बदलवून पूजा वगैरे करून घेतली मंगल कलशाची आणि रोजची आपली ही देवपूजा अशी मस्त छान पद्धतीने देवपूजा झालेली होती। तुम्ही बघू शकता देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग झाडांना पाणी घालायचं राहिलेलं होतं, तर झाडांना पाणी घातलं। रोज उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे झाडांना रोज तरी थोडं थोडं पाणी घालावंच लागतं, नाही तर मग झाडांची पानं खूप सुकतात आणि लवकर गळतात खाली। तर त्याच्यामुळे थोडं का असेना रोज पाणी झाडांना घातलंच पाहिजे। तर झाडांना पाणी घातल्यावर किती फ्रेश आणि छान असे मस्त दिसतात झाडं। सध्या मोगऱ्याच्या झाडाला रोजच फुलं येत आहेत, तर मग मी महादेवाला वगैरे मोगऱ्याची फुलं वाहते आणि आपला ही गोकर्णाच्या झाडाला पण तर नेहमीच फुलं येत राहतात। छान असतो तो वेल आणि त्याला जास्त काही काळजी घ्यायची गरज नसते, अगदी सहजच ते झाड उगतं। त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलेलो होतो झुडिओमध्ये। वेदू आणि सिद्धीन त्यांना थोडी शॉपिंग करायची होती, गावाला जायचं आहे म्हणून त्यांना कपडे घ्यायचे होते। तर इथे मग मला पण टॉप आवडत होते, छान होते, इथं टॉप छान होते सगळे। तर इथे लावून बघितले, मस्त वाटत होते। मग 1-2 घेतला मी इथून टॉप, दाखवेल तुम्हाला नंतर कधीतरी। तर त्यानंतर मग घरी आली। घरी आल्यानंतर मग जेवणाची तयारी। तर इथं तूरची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ आणि थोडीशी चणा डाळ घेतली आहे। त्यामध्ये 1 बटाटा घेतलेला आहे, साल काढून घेतलेला, वाटाणे घातलेत थोडेसे आणि 1 वांगं घातलेलं आहे। सगळ्या भाज्या आणि डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावून दिली। त्यानंतर इकडे डाळ शिजते तोपर्यंत म्हटलं एका साईडला भात लावून देते। तर इथं भात लावलेला आहे। चवीनुसार मीठ घालून थोडं तूप घातलेलं आहे। तूप घातल्यामुळे भात छान मऊ आणि मोकळा लुसलुशीत असा तयार होतो। तर आता एका साईडला भात आणि एका साईडला डाळ लावून घेतलेली आहे। तोपर्यंत इथे आता डाळला फोडणी देण्यासाठी मग लागणारे साहित्य जे आहे ते कट करून घेते। तर अगोदर कांदा कट करून घेतला, लसूण पण सोलायचा होता। कांदा किंवा टोमॅटो पण डाळमध्ये शिजायला टाकलं ना तरी छान लागते डाळ। तर आणि शेवग्याच्या शेंगा खास करून, पण माझ्याकडे नव्हत्या शेंगा म्हणून मग मी जे होतं तेवढ्या भाज्या घातल्या आणि डाळ शिजवायला घातलेली आहे। आता टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि लसूण इथं बारीक ठेचून घेणार आहे। तोपर्यंत डाळ शिजली होती छान। तर कुकर उघडून बघितला, छान व्यवस्थित मिक्स करून घेतली रवीने, थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये, परत एकदा मिक्स करून घेतली। अशा प्रकारे सगळ्या डाळी जर मिक्स करून आपण डाळ तडका केली तर खूप छान होते। कढईमध्ये तूप घातलेलं आहे, थोडंसं तुपाऐवजी तेल पण घालू शकतात। तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे।
बारीक ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे। मिनिटभर त्याला छान परतवून घेतलं आणि मग बारीक चिरलेला कांदा घालते त्याच्यामध्ये। आता कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। कांदा छान परतून झाला की मग त्यामध्ये एक टोमॅटो घातले बारीक चिरलेला। टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला इथे परतवायचा आहे, कारण कच्चा राहिल्यावर त्याची जी चव आहे ती कच्ची कच्ची लागते मग डाळमध्ये। त्यानंतर आपले रोजचेच मसाले, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातले आहे, गरम मसाला घालते, त्यानंतर थोडेसे धना पावडर घालते आहे। आता हे सगळे मसाले छान असे एकजीव करून घेणार आहे। याच्यामध्ये थोडंसं याच्यात पाणी घालणार आहे मी। थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असे हे सगळे मसाले मिक्स करून घेतले। आता त्याच्यामध्ये डाळ घालते शिजवून घेतलेली। तर अशा प्रकारची डाळ तडका ना खूप छान लागते चवीला। एखाद्या वेळेस करायची जर चपात्या वगैरे करायचं जमत नसेल किंवा घाई गडबड असेल तर त्यावेळेला तर इथे डाळ तडका तयार झाली होती। चवीनुसार मीठ घातलं आणि 5 ते 7 मिनिटं परत हिला शिजवून घेतली। वरून थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणि गॅस बंद करून दिलेला आहे। आता दुसरीकडे गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आता 1 पै तेल घातलेलं आहे आणि जिरं घातलंय। जिरं छान तडतडायला लागलं की मग मी गॅस बंद करून दिला आणि त्याच्यामध्ये लसूण घातलेला आहे। त्यानंतर लाल मिरच्या घातलेल्या आहेत 2 आणि थोडेसे लाल तिखट घातलेले आहे। हे सगळं व्यवस्थित छान तडका आपला तयार झालेला आहे। आता डाळमध्ये तडका घालून देते मस्त आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून हा तडका छान याच्यामध्ये मुरेपर्यंत 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त छान आपली ढाबा स्टाईल दाल तडका इथे तयार झाली आहे। दाल तडक्याची रेसिपी याआधी पण मी चॅनलवर दाखवली होती, पण त्यामध्ये मी भाज्या घातलेल्या नव्हत्या त्यावेळेस। तर इथे भात पण मस्त मऊ मोकळा लुसलुशीत असा तयार झालेला होता। आता ताट वाढवून घेते। तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।